नमस्कार मित्रांनो, आपला जो पेपर होता PGCIL ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रिकल, त्याचे 60 क्वेश्चन आपण केले होते. आता राहिलेले क्वेश्चन आपण सॉल्व करूया. तर रिझ्यूम टेस्ट करूया. आपले जे हे बघा इथं अटेम्प्टेड जे क्वेश्चन आहे ते 60 होते. अनअटेम्प्टेड ते म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मिळून 110 आहे, पण आपले तर 60च बाकी आहे. टेक्निकल करणार आहे आपण. रिझ्यूम टेस्ट. पुढचा क्वेश्चन बघूया. The current carrying capacity of the copper wire having twice the diameter of another copper wire is. तर म्हणजे दोन कॉपर वायर आहे म्हणते, तर एकाची डायमीटर ट्वाईस आहे, तर R इक्वल टू रो L अपॉन A आहे. तर ए हा पाय R स्क्वेअर राहते. तर जे डायमीटर आहे तर डीच्या स्क्वेअर राहील, म्हणजे जे रेजिस्टन्स आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर आहे. आता आपला जे हे आहे हे ट्वाईस केलेलं आहे म्हणते, ट्वाईस. तर 2चा स्क्वेअर 4 टाइम्स होईल, तर रेजिस्टन्स जे आहे हे 4 टाइम्स रिड्यूस होऊन जाईल. तर मग करंट जे आहे ते 4 टाइम्स जास्त राहील. तर थर्ड याचं ॲन्सर राहील, ते मार्क करून पुढे जाऊ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड टू अवॉइड इलेक्ट्रिक शॉक हॅविंग प्रॉपर रेड फेज इन प्लेस, हॅविंग प्रॉपर अर्थिंग इन प्लेस, हॅविंग प्रॉपर येलो पेज, न्यूट्रल वायर. तर अर्थिंग महत्त्वाची आहे शॉकपासून अवॉइड करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. द फॉर्म फॅक्टर फॉर सायनोसायडल, त्यासाठी 1.11 राहते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट्स युजली हॅज द लोवेस्ट रेजिस्टन्स. तर लोवेस्ट रेजिस्टन्स कशाचं राहते? ॲमीटरचं असते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. 3 फेज सप्लाय कॅन बी चेंज इन टू अ 2 फेज सप्लाय विथ द हेल्प ऑफ स्कॉट कनेक्शन म्हणतो आपण त्याला, आणि ते आपण मार्क करू. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. इन AC वाइंडिंग अ 4 पोल मोटर हॅज 24 स्लॉट्स, द व्हॅल्यू ऑफ द पोल पिच विल बी. स्लॉट्स पर पोल म्हणजे पोल पिच राहते, स्लॉट्स आहे आपल्याकडे 24 डिवाइड बाय 4, 6 चूक 24. ॲन्सर आपलं सेकंड राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच टाईप ऑफ DC जनरेटर इज यूज टू चार्ज द बॅटरी. तर बॅटरीसाठी आपण शंट जनरेटर यूज करतो, ते आपण मार्क करूया. त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं आपण, इन ब्रशलेस अल्टरनेटर देअर आर 2 अल्टरनेटर, 1 ऑन शाफ्ट, विच आर दोज. मेन अल्टरनेटर अँड सिरीज जनरेटर, मेन अल्टरनेटर अँड एक्सायटर. याला स्किप करू सध्या आपण. देन पिन वाईज इज यूज फॉर होल्डिंग जॉब्स, हे सध्या मला माहीत नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. इन इलेक्ट्रिक करंट द रेशो ऑफ ट्रू पॉवर टू ॲपरंट पॉवर म्हणजे P अपॉन S म्हणत आहे वाटते, ते त्याला आपण पॉवर फॅक्टर म्हणतो. देन नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ XLPE इन द XLPE केबल. क्रॉस लिंक पॉलीइथिलीन, क्रॉस लिंक पॉलीविनिल, क्रॉस लिंक पॉलीइथिलीन, क्रॉस लिंक पॉलीइथिलीन. फोर्थ करेक्ट आहे, ते मार्क करू आपण आणि पुढे चालू. त्यानंतर फॉर अ सिंगल फेज इंडक्शन मोटर द इलेक्ट्रिकल अँगल बिटवीन स्टार्टिंग अँड रनिंग वाइंडिंग, ते राहते 90 डिग्री, ते मार्क करू आपण आणि पुढे जाऊ. आता जर आपण पाहिलं तर आपले क्वेश्चन किती झाले, तर 10 क्वेश्चन आपण केले आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आपले 10 क्वेश्चन झालेले आहे आणि तुम्ही सबस्क्राईब केलं असेल. आता पुढे जाऊ आपण. द इलेक्ट्रोलाइट यूज इन अ ड्राय सेल इज. ड्राय सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट डायल्यूट हायड्रोक्लोराइक ॲसिड हेच आपण यूज करतो. त्यानंतर पुढे जाऊ. द एक्साइटिंग कॉईल ऑफ एनी DC मशीन आर वाउंड. एक्साइटिंग कॉईल around the pole in the armature slot in the machine separately around the pole, हे करेक्ट राहील, ऑप्शन 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द डायरेक्शन ऑफ द रोटेशन ऑफ युनिव्हर्सल मोटर कॅन बी रिव्हर्स बाय. युनिव्हर्सल मोटर रिव्हर्सिंग द सप्लाय टर्मिनल्स, रिटेनिंग द ब्रशेस, इंटरचेंजिंग द ब्रश लीड्स, स्विचिंग ओव्हर फ्रॉम AC टू DC. रिव्हर्सिंग द सप्लाय टर्मिनल मार्क. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. DC शंट जनरेटर हॅज
तर डिसिशन जनरेटर हॅज appreciably rising characteristic, slightly drooping characteristic राहते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन एनी इंडक्शन मोटर इफ द नंबर ऑफ पोल्स आर डबल देन द स्पीड विल बी. स्पीड किती राहतं NS = 120F/P. पी जर आपण डबल करू म्हणजे वाढवू तर स्पीड कमी होऊन जाईल आणि तो पण हाफ होऊन जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज, तर त्याला आपण कंडक्टन्स म्हणतो. नेक्स्ट, लो रेजिस्टन्स इज मेजर बाय. लो केल्विन डबल ब्रिज. खरंच आहे का? हाच बरोबर आहे. त्यानंतर पुढे जाऊ. द थिकनेस ऑफ द लॅमिनेशन 0.5 mm. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. In the 3-phase oil-cooled power transformer, the device conservator, breather, explosion vent and Bucos relays are devices. ते प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसमध्ये टाकून देऊ आपण. त्यानंतर पुढचा क्वेश्चन. द स्पीड n ऑफ सिंक्रोनस मोटर 120F/P. हेच राहते, ते मार्क करून घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पण त्यापूर्वी आपण पाहून घेऊ आपले 80 क्वेश्चन झाले. आणखी आपण 10 क्वेश्चन पुढे गेलो म्हणजे टोटल आपले 20 क्वेश्चन झालेले आहे आता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून जा. पुढे पण आपण असे व्हिडिओ घेऊन येऊ आणि कमेंट पण करा की तुम्हाला कोणकोणते क्वेश्चन्स आणखी पाहिजे, काय पाहिजे, तर ते आपण घेऊन येऊ. आता हा क्वेश्चन पाहून घेऊ. विच टाईप ऑफ बल्ब इज यूज इन अ लाईन टेस्टर. तर येलो बल्ब, निऑन बल्ब, बायोनॉट कॅप बल्ब, हॅलोजन बल्ब. तर हा जो बल्ब राहते हा आपण यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच इलेक्ट्रोलाइट इज यूज इन अ ड्राय सेल. तर ड्राय सेलमध्ये आपण H2SO4 हे यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. अ डिवाइस दॅट चेंजेस DC सप्लाय टू AC सप्लाय इज कॉल्ड. DC टू AC त्याला आपण इन्व्हर्टर म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द रेजिस्टन्स ऑफ अ शंट वाइंडिंग इज. शंट वाइंडिंग more than the armature resistance, more than the series winding resistance, less than the series and armature. Shunt winding less than the series and armature resistance. more than पण असू शकते. more than the armature resistance म्हणू शकतो का? हा म्हणू शकतो. पुढचा क्वेश्चन पाहूया. द कम्युटेटर सेगमेंट आर इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर विथ द हेल्प ऑफ ऑइल, PVC, मायका. तो मार्क करून घेऊ आपण. पुढे जाऊ. विच मोटर इज यूज फॉर द ट्रॅक्शन वर्क. ट्रॅक्शन वर्कसाठी काय करतो आपण यूज? DC सिरीज मोटर. त्याला मार्क करू. नेक्स्ट. In case of field of the synchronous motor is overexcited, the power factor will be. Overexcited motor, lag motor, magnetizing. सिंक्रोनस मोटर overexcited कधी असते? लीडिंग. त्यानंतर पुढे जाऊ आपण. टू चेंज द रोटेशनल डायरेक्शन ऑफ अ DC मोटर व्हॉट नीड्स टू बी डन. DC मोटरसाठी काय करायचं म्हणते? डायरेक्शन कॅन बी चेंज. डायरेक्शन चेंज इन फील्ड अँड आर्मेचर बोथ, और रिव्हर्स फील्ड और आर्मेचर कनेक्शन. ते मार्क करू. पुढे जाऊ. परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल इंस्ट्रुमेंट आर यूज विथ द सप्लाय ओनली. DC सप्लाय. ते मार्क करू. पुढे जाऊ. त्यानंतर नेक्स्ट पाहू. द फुल फॉर्म ऑफ ACSR. इन ACSR वायर इज ॲल्युमिनियम कंडक्टर, स्टील रेनफोर्स सुपर स्टील ॲल्युमिनियम कंडक्टर. इथं करंट आहे तर 4th राहील बरोबर. त्यानंतर पुढे जाऊ. An alternator works on a electromagnetic induction based on the law Faraday's लेन्स लॉ पण असू शकते म्हणा, पण फॅराडेज लॉ म्हणू शकतो आपण. लेन्स पण असू शकते आन्सर दिला असेल तर. A bird sitting on the one of the line conductor of 3-phase line fall down receives be safe. सेफ राहतो कारण की तिथे त्याला रिटर्न पाथ नाही भेटत.
त्यामुळे तो मजेत राहतो. मूव्हिंग आयरन टाईप इन्स्ट्रुमेंट आर यूज ऑन बोथ AC अँड DC. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फॉर अन इंडक्शन मोटर द पॉवर ऑफ 10 HP द इंडक्शन मोटर स्टार्टर विल बी. 10 HP पर्यंत आपण डोल स्टार्टर यूज करतो. त्याला मार्क करू आणि पुढे जाऊ. त्यानंतर नेक्स्ट, अन इलेक्ट्रिकल फायर शूड ओनली बी एक्सटिंग्विश बाय यूज ऑफ फोम टाईप, यूज ऑफ कार्बन, सोडा ॲसिड. तर फोम टाईप वाटर टाकान का तुम्ही त्याच्यावर, आग में पाणी डालने के जैसा. आता जर तुम्ही पाहिला तर आपण 95 म्हणजे आपण जवळपास 60 आणि 30 90 35 क्वेश्चन केलेले आहे. तर अजून काही तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनल आपल्या या व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि बाकी एक जुना व्हिडिओ आहे ना याच्या आधीचा, ज्याच्यामध्ये आपण 60 क्वेश्चन केले आहे, ते पण बघायला विसरू नका. पुढचा क्वेश्चन पाहू. द HRC फ्यूज स्टँड्स फॉर हाय रप्चरिंग कॅपॅसिटी. हाय रप्चरिंग कॅपॅसिटी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन जर पाहिला आपण, द वर्क डन बाय द स्टार्टर इन अ DC मोटर इज वर्क डन रिड्यूसिंग द आर्मेचर रेजिस्टन्स, इन्क्रीजिंग द फील्ड सर्किट, कंट्रोलिंग द स्टार्टिंग, रिड्यूसिंग द बॅक EMF. वर्क डन बाय द स्टार्टर. ते स्टार्टरचं काम राहते कंट्रोलिंग द स्टार्टिंग करंट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द कॉम्बिनेशन ऑफ द 3 फेज इंडक्शन मोटर अँड DC जनरेटर इज कॉल्ड. 3 फेज इंडक्शन मोटर अँड DC जनरेटर, मोटर जनरेटर सेट म्हणतो आपण त्याला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द ओव्हरलोड रिले प्रोटेक्ट्स अ मोटर फ्रॉम. तर ओव्हरलोड रिले ओव्हरलोडपासून म्हणजेच ओव्हर करंटपासून. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन अ केबल इन्सुलेशन टेस्ट बाय मेगर बिटवीन द फेज टू फेज अँड फेज टू न्यूट्रल रेजिस्टन्स शुड नॉट बी लेस दॅन. मेगा ओममध्ये जे राहते ते मेजर करते, तर ते आपण मार्क करून घेऊ. त्यानंतर द फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन उसको हम इलेक्ट्रिक करंट बोलते हैं, ते मार्क करून घेऊ आणि पुढे जाऊ. द करंट कॉईल ऑफ द सिंगल फेज एनर्जी मीटर इज वाउंड ऑन. करंट कॉईल ऑफ सिंगल फेज एनर्जी मीटर, बोथ लिम्स लॅमिनेटेड with the same number of turns, both limbs of the laminated core with the different turns, the central of the limb laminated core, one limb laminated, both of the limbs of the laminated core with different turns. Same turns mark करू. Next question, the tool used for the accurate measurement of 90-degree angle is called steel tape, plumb bob, popo. हे पूर्ण ITI मध्ये तुम्ही शिकले असेल, याचं मला नॉलेज नाही आहे. पुढे जाऊ. The voltage supplied by one cell of a lead acid battery is approximately 2 volt असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच टाईप ऑफ द मोटर इज यूज इन द इलेक्ट्रिक मिक्सर. तेथे आपण युनिव्हर्सल मोटर यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच 2 मेजर पार्ट्स आर फाउंड इन एनी इलेक्ट्रिक मशीन. स्टेटर अँड रोटर, हे करेक्ट राहील. त्यानंतर पाहू. द युनिट ऑफ ल्युमिनेस फ्लक्स इज ल्युमेन. द डिफरन्स बिटवीन द प्रिंटेड अँड इफेक्टिव्ह व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड. डिफरन्स प्रिंटेड अँड इफेक्टिव्ह व्हॅल्यूज, टॉलरन्स म्हणतो आपण त्याला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द गीझर, इलेक्ट्रिक आयर्न, हीटर ऑल वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ हीटिंग इफेक्ट. मार्क करू, पुढे जाऊ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ अ स्क्वायरल केज इंडक्शन मोटर. शार्प स्टेटर रोटर, ब्रशेस काही आले स्क्वायरल केजमध्ये. त्यानंतर नेक्स्ट, सेंट्रिफ्युगल स्विच इज डिस्कनेक्ट ऑन ऑफ मॅक्झिमम स्पीड. 75% मार्क करून घेऊ आपण. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द पीक व्हॅल्यू ऑफ द AC व्होल्टेज इज 500 व्होल्ट, व्हॉट वुड बी द RMS व्हॅल्यू. RMS व्हॅल्यू VM आहे म्हणते 500, आणि आपल्याला पाहिजे VRMS. VRMS इक्वल टू VM/√2 म्हणजे 500/√2. 500/√2 तुम्ही केलं तर 0.707 होते. 1/√2 इंटू 500 जर तुम्ही केलं तर 0 0 7/35 7/35 30 353.5 353.5 हेच आहे. ते मार्क करू आणि पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर इज ऑल्सो नोन ॲज. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर याला म्हणतो आपण. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द EMF इक्वेशन ऑफ द DC जनरेटर इक्वल टू P phi NZ.
P500/60 हे थर्ड करेक्ट राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द बिलो इज करेक्ट ॲज पर ओम्स लॉ? V = IR हे राहील. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया, इन वेव वाइंडिंग हाऊ मेनी पाथ्स आर पॅरलल टू A = 2. तर हे मार्क करू, पुढे जाऊ. अरे झाले काय? LCM 2 नंबर्स आर 12. डिसिप्लिनमध्ये हा कसा काय आला? जाऊ द्या. तरी मग आपले सुटले कोणता? टोटल किती? 4 आणि 1 म्हणजे 5च राहिले आहे. ते आपण करून घेऊ आता. 59 कोणता आहे? इन अ सिंगल पेज रिपल्शन मोटर द पॉवर फॅक्टर इज ऑलवेज युनिटी, हाय ॲट हाय स्पीड, ऑलवेज लीडिंग, हाय ॲट लो स्पीड. ऑलवेज युनिटी मार्क करून घेऊ. आपल्याला 5 आहे की इनकरेक्ट किती होते? 60 झाला आहे आपला. त्यानंतर 69 पाहू, द ब्रशलेस अल्टरनेटर, देअर आर 2 अल्टरनेटर्स ऑन 1 शाफ्ट, विच आर दोज? ब्रशलेस अल्टरनेटर, देअर आर 2 अल्टरनेटर ऑन 1 शाफ्ट, विच आर दोज? मेन सिरीज, मेन एक्सायटर, एक्सायटर अँड सिरीज जनरेटर अँड शंट जनरेटर. मेन अल्टरनेटर अँड एक्सायटर मार्क करून घेऊ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 106, द टूल्स यूज फॉर ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ 90 डिग्री अँगल्स, ट्राय स्क्वेअर, प्लम पॉप, स्टील टेप. ट्राय स्क्वेअर मार्क करून घेऊ, ते मला माहीत नाही तरी पण मार्क करून घेऊ. अ पिन वाईज इज यूज फॉर होल्डिंग जॉब्स इन्व्हॉल्विंग व्हेरी हाय टेम्परेचर. पिन वाईज, होल्डिंग व्हेरी स्मॉल जॉब लाईक पिन्स, होल्डिंग जॉब्स इन्व्हॉल्विंग व्हेरी लो टेम्परेचर, होल्डिंग बिग जॉब्स लाईक बोल्ट. हे 1 किंवा 2 राहील. 1 मार्क करून घेतो. त्यानंतर दॅट्स इट. तर आपलं हे झालं आहे 119 पैकी. किती करेक्ट येते तर सबमिट करून देऊ टेस्ट. यस. बघा, 119 पैकी 103 आपले करेक्ट निघाले आहे आणि इनकरेक्ट आहे 16. तर आपण इथे बघू शकता की आपले फक्त 16च म्हणजे 120 म्हणजे 119च होते म्हणा. तर 12 म्हणजे होते 10% आणि 6 म्हणजे होईल 5%. तर हे आपले 85% आले आहे टेक्निकलमध्ये. तर पाहून घेऊ आता. सोल्युशनमध्ये जाऊ आणि इनकरेक्टमध्ये जाऊ, कुठे कुठे चुकले आहे तर पाहून घेऊ. तर 1-2 क्वेश्चन ते एकदमच बेसिक लेवल होती, ते मला माहीत नव्हते, पण हे बघून घेऊ. इन्सुलेशन ऑफ LT केबल टेस्टेस ॲट द व्होल्टेज ऑफ, आपण 600 मार्क केलं तर मे बी याचं 11 असेल. तर 1100 व्होल्ट्स. तर हे आहे त्या व्होल्टेज लेवल आणि LT केबल टेस्टेड. अरे टेस्टेडचं काहीच नाही दिलं इथं. LT केबल म्हटलं आहे आणि हे 11 kV हे वेगवेगळं आहे वाटते आणि अलगच आहे. इथं क्लासिफिकेशन दिलं, इथे इन्सुलेशन विचारलं, एक्सप्लेनेशनमध्ये क्लासिफिकेशन देऊन ठेवलं आहे. जाऊ द्या. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर इज विच टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर? स्टेप डाऊन. Potential transformer is instrument transformer that used to measure high alternating voltage in a power system by stepping it down towards the, oh shit man, करंट ट्रान्सफॉर्मर आणि व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. तर ते स्टेप डाऊन राहते. ठीक आहे, हे चुकलं होतं. त्यानंतर जर पाहिलं 26वा, गॅस यूज इन अ हॅलोजन लॅम्प. अरे यार, मला वाटलं इथं त्यांनी गेम केला असेल बा, हॅलोजन लॅम्पमध्ये दुसरा काही यूज करत असेल, पण हॅलोजनच यूज करते. माझाच गेम झाला इथं. जाऊ द्या. नेक्स्ट आहे, अ 3 फेज इंडक्शन मोटर द डबल केज रोटर इज यूज फॉर हाय स्टार्टिंग टॉर्क, लो स्टार्टिंग करंट. त्या 2 पैकी एक होतंच. तर ॲट स्टार्टिंग एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅन बी ॲडेड टू द लास्ट स्टार्टिंग टॉर्क स्पीड. म्हणजे करंट पण कमी होतो, असं काही नाही होणार नाही म्हणून, पण ठीक आहे. फिजिकल स्टेट ऑफ ॲटमॉस्फिअर फॉर द प्रोडक्शन ऑफ, फिजिकल स्टेट ऑफ ॲटमॉस्फिअर, सरफेस टेस्ट ऑफ कंडक्टर अँड डिस्टन्स बिटवीन द कंडक्टर ऑफ लाईन व्होल्टेज रिस्पॉन्सिबल फॉर कोरोना. हे चुकत नव्हतं. कोरोना अफेक्टेड बाय
मी फक्त हेच बघितलं होतं, डिस्टन्स बिटवीन कंडक्टर म्हणजे ते प्रॉक्झिमिटी इफेक्ट म्हणते की काय, आणि ते मी मार्क करून घेतलं. चला नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग विल करेक्ट फुल फॉर्म. व्हल्कनाइज इन्सुलेटेड रबर, मला वाटलं म्हणजे मी म्हणत होतो की इंडिया नसेल बा, तर व्हल्कनाइज इंडिया रबर नाव आहे त्याचं. खरंच VI स्टँड फॉर व्हल्कनाइज इंडिया रबर, लक्षात ठेवा. and 58 for a single phase induction motor the centrifugal switch is connected to. Centrifugal switch आपण कशाला करायचं, सिरीज टू स्टार्टिंग वायरिंग. सेंट्रिफ्युगल, ओ शिट, रनिंग वाइंडिंग कसं काय मार्क केलं. स्टार्टिंग वाइंडिंग राहते म्हणजे 2 वाइंडिंग, म्हणजे एक वाइंडिंग आपण त्याच्यासाठीच लावतो तिथे, कारण की ते स्टार्ट नाही होत. रनिंग वाइंडिंग ऑलरेडी असते त्याच्यात, स्टार्टिंग वाइंडिंग आपण स्वतः लावतो, मग त्याला काढावे लागेल ना चालू झाल्यावर, तर मग ते त्याच्यात आपण सेंट्रिफ्युगल स्विच लावतो त्याच्यासाठी. इन अ सिंगल फेज रिपल्शन मोटर द पॉवर फॅक्टर इज हाय ॲट हाय स्पीड. रिपल्शन मोटरमध्ये हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर पाहिला आपण तर 70 पिन वाईज इज यूज फॉर, हे मला माहीतच नव्हतं, वेल्डिंग अ व्हेरी स्मॉल जॉब्स लाईक पिन, हे लक्षात ठेवा. 78 इलेक्ट्रोलाइट यूज फॉर ड्राय सेलमध्ये अमोनियम क्लोराईड, द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ युनिव्हर्सल मोटर कॅन बी रिव्हर्स बाय इंटरचेंजिंग द ब्रश लीड्स, हे लक्षात ठेवा. देन 84मध्ये जर पाहिलं आपण, द विच टाईप ऑफ बल्ब यूज इन अ लाईट टेस्टर, तर 9 टेस्टरमध्ये निऑन बल्ब यूज करतो आपण. विच इलेक्ट्रोलाइट इज यूज इन अ ड्राय सेल, तर ड्राय सेलमध्ये NH4Cl आपण यूज करतो. अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड यूज देअर. 87मध्ये द रेजिस्टन्स ऑफ द शंट वाइंडिंग इज मोर दॅन दी सिरीज अँड आर्मेचर. मी मार्क तर केलं मोर दॅन, फक्त आर्मेचरच केलं होतं. शीट, ठीक आहे. 97मध्ये पाहून द्या. फॉर एन इंडक्शन मोटर द पॉवर ऑफ 10 HP इंडक्शन मोटर, 10 HP पर्यंत स्टार डेल्टा. These are used for the motor up to 20 kilowatt rating, स्टार डेल्टा 20 किलोवॅट. 1 HP म्हणजे होते 746 वॅट. 746 वॅट होते का किलोवॅट होते, जे पण असेल तर 10 म्हणजे काय तर 7460 वॅट. किलोवॅट म्हणजे 7.460. 20 किलोवॅट अप टू म्हटलं आहे. ग्रेटर दॅनसाठी ऑटो ट्रान्सफॉर्मर 20च्या खाली असलं तर हे 5 किलोवॅटपर्यंत, ते 7पर्यंत जात होतं. तर DOL आपण 5पर्यंत करतो, आणि ते 5 to 20 म्हणजे अप टू 20 आणि अबाव 20 हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण. इन ॲन इलेक्ट्रिकल फायर शुड बी एक्सटिंग्विश्ड बाय इन द कार्बन टेट्राक्लोराइड. कार्बन टेट्राक्लोराइड यूज करतो. सोडा अँड फोम आर सोल्युशन प्रिपेअर्ड इन वॉटर विच कंडक्ट, याच्यामध्ये वॉटर राहते म्हणते, तर आपण कार्बन टेट्राक्लोराइड यूज करतो म्हणते. हे लक्षात ठेवा, कार्बन टेट्राक्लोराइड. नाही तर मी तर तेच टाकून देत होतं, त्याच्यात पाणी आहे ते, ह्या फडकून दे सगळं. ठीक आहे, जेवढे पण आपले रॉंग झाले होते ते आपण रिकवर करून घेतले. हे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा जे आपले रॉंग झालेले आहे, आणि ते तुम्हाला हेल्पफुल राहील तुमच्या एक्झाममध्ये. तर हे होते आपले काही क्वेश्चन जे आपले रॉंग झालेले होते. त्यानंतर तुम्ही हे क्वेश्चन रॉंग करणार नाही, बाकी आपले करेक्ट झाले होते 85%. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर एक वेळेस तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स, कमेंट सेक्शन वगैरे चेक करून घ्या, तिथून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल आणि ग्रुप जॉईन करू शकता. आणि सबस्क्राईब तुम्ही केलंच असेल, आणि व्हिडिओला लाईक करून द्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.